लबान बंजारा क्रांती सेना यांनी हा हातोडा मोर्चा काढलेला आहे आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की असं भील आदिवासी आणि लमा समाजावर जे जमिनीचा गैरव्यवहार चालू आहे ते कुठेतरी थांबण्यात यावं। या गोरगरिबांना कुठेतरी जे त्यांच्या जमिनी लाटण्यात येत आहेत ते सरकारने थांबवावे, यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। लाल सेना व छावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं 18 तारखेपासून धरणे आंदोलन चालू केलं होतं। प्रशासनाने कोणत्याही दखल घेतली नाही। लबान समाजाचा गैरव्यवहार, जमिनींचा जो गैरव्यवहार झालेला होता त्याच्या संदर्भात 18 जानेवारीपासून आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि त्याच्यात कोणत्याही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही। म्हणून आज आम्ही प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे आणि याची जर आता दखल घेतली नाही तर या ठिकाणी आमचे लाल सेनेचे सरसेनानी आलेले आहेत, त्यानंतर महाराज समाज सेनेचे अध्यक्ष आलेले आहेत आणि या पलीकडे हा जो विषय आता जर प्रांत साहेबांनी त्याला ती महसूल उपविभागीय अधिकारी वगैरे सगळ्यांवर जर कारवाई झाली नाही तर आम्ही मुंबईला पण मोर्चा घेऊन जाऊ आणि याचा जो पण कोणता परिणाम होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील। छावा लबान क्रांतीवीर सेना या संघटनेच्या वतीनं आज येवला तहसील प्रांत कार्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। या मोर्चामध्ये इतर अनेक मागण्या असल्या तरी देखील प्रामुख्याने ज्या काही जमिनीच्या अनुषंगाने ज्या मागण्या आहेत ती सर्वे गट नंबर 136 गट नंबर 131 या दोन गटातील जमिनीच्या अनुषंगाने जो काही गैरव्यवहार झालेला आहे की महसूल खात्याला हाताशी धरून ह्या ज्या काही भिल्ल आदिवासी लबान समाजाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे हस्तांतराची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे आणि ती रद्द झाली पाहिजे। ते जे व्यवहार झालेले असतील ते रद्द झाले पाहिजे आणि इथल्या ज्या लँड माफियाकडून इथला भिल्ल आदिवासी लबान समाज यांच्यावर जो काही या ठिकाणी अत्याचार दादागिरी सुरू आहे ती दादागिरी थांबली पाहिजे। यासाठी आम्ही येवला महसूल अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन हा प्रश्न मांडणार आहोत आणि जर या ठिकाणच्या प्रांत कार्यालयाने जरी कारवाई थांबवली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर याचा भडका उडेल आणि या ठिकाणच्या भिल्ल आदिवासी लबान समाजाच्या सोबत आम्ही सर्व शेड्यूल कास्ट मधील सर्व संघटना आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उतरू आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल येवला। इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण। बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट। दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे येवला। आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470। स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी।